नमस्कार मित्रांनो, मी आज एक तुम्हाला स्टोरी सांगतोय. बऱ्याच वेळेस असं होते की काही गोष्टी झाल्याच्या नंतर माणूस पश्चाताप करते किंवा काय होते आणि नंतर बोलतो की यार ठीक आहे, जे झालं ते चांगलं झालं. याच विचारून मी बोलतो, काही बी आयुष्यात होते माणसाच्या ते चांगलंच होत असते. एक थोडक्याने तुम्हाला राजा आणि प्रधानची गोष्ट सांगतो. एक राजा आणि एक प्रधान असते आणि प्रधानाच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला असते. तर प्रधानाच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला असते, तर त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या मुलाचा पाय कटते म्हणजे. आणि पाय कटल्याच्या नंतर लोक सांगायला येतात राजांना, प्रधानांना, की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंटमध्ये पाय तोडावा लागला. तर प्रधान आणि बघून बोलते की म्हणजे रिॲक्शन चेहऱ्याच्या नॉर्मल असतात आणि बोलते ठीक आहे, अच्छा, तर बरं झालं. बोलते की ठीक आहे, जे झालं ते झालं, चांगलंच झालं, आता काय करणार. बोलते थोडक्यात त्याचं बोलायचं असं होतं. ते लोक बोलतात असं कसं माणूस बोलते की मुलाचा पाय कटला आणि तरी बोलते की जे झालं ते चांगलं झालं. प्रधान बोलते की बरं ना, आता एक बूट आणि एक बूट कमी लागेल असं बोलून तो हे करते. लोक आश्चर्यचकित होऊन निघून जातात. तर बोलते मुलांचा पाय कटलं तरी बोलते की बरं झालं, पण त्याचं मन असं जे काय झालं ते चांगलं चाललं. त्याच्यानंतर काय मग नंतर राजाकडे जात होतात आणि राजा काही काम करत असताना, तलवारी वगैरे साफ करत असताना त्याच्या पायावरती, राजाच्या पायावरती तलवार पडते आणि त्याचं बोट काटून जाते. तेवढ्यात ते प्रधान हसतात आणि सगळ्या लोकांची घाई गडबड असते की बाबा राजाचा पाय तुटला आणि सगळ्या लोकांची धावपळ चालू असते. हा तेवढ्यात बोलते ठीक आहे, झालं ते जे काय ते झालं ते चांगलंच झालं. असं बघून राजाला राग येतो. प्रधान बोलते, राजाला राग आल्याच्या नंतर राजाला राग येते. मग राजा आदेश देते की प्रधानाला याच्यामध्ये जेलमध्ये टाकून द्या, बंद करा बोलते. आणि त्याला बंद करून टाकतात. बंद केल्याच्या नंतर राजाचा पाय तुटलेला असं मग डॉक्टर म्हणजे त्याला हॉस्पिटल जे काय ते दवा वगैरे करतात आणि त्याला ठीक करतात राजाला आणि प्रधानाला जेलमध्ये टाकून देतात. मग एकही दिवशी राजा शिकारी करायला जात असते. शिकारी करायला जात असताना तो जंगलामध्ये जाते आणि जंगलमध्ये गेल्याच्या नंतर शिकारी करत असताना तिथल्या आदिवासी लोकांचा एक काय ते सण असते बोलतात. तर त्यांना एक बळी द्यायचा असते त्या सणाला. पण बळी द्यायचा असते की त्यांना एक बळी द्यायचा असते. तेवढ्यात राजा आणि राजाचे 2-3 साथीदार त्यांना भेटतात. ते भेटल्याच्या नंतर ते आदिवासी म्हणजे तिकडले जंगली लोक जे असतील ते लोक त्यांना घेऊन जातात. जंगलातील लोक त्यांना बंधन करून घेऊन जातात आणि त्यांना बळी द्यायचा असते. पण जेव्हा त्यांना ते बघितलं जाते की राजाचं की म्हणजे एक पायाच्या उंगली काढलेली असते, त्यांना एक शाबूत बळी द्यायचा असते, म्हणजे पूर्ण शरीर द्यायचं असते, कुठं कट नसलेला. तर ते बघून ते लोक बोलतात की हा तर म्हणजे राजा भेटते, बाकी राजाच एकटाच भेटते त्याला. तर हा तर बोलते ते की याचा शाबूत नाही आहे. मग त्याला ते सोडून देतात. सोडून दिल्याच्या नंतर राजा घरी येते आणि राजाला घरी आल्याच्या नंतर प्रधानाला बोलते की त्यालाच घेऊन या, सोडा त्याला प्रधानाला. मग बोलते आज तू बोलला ते बराबर बोलला. बोलते की जे काय ते होते चांगलंच होते. जर माझा पाय मी शाबूत जर असतो आज माझा बळी गेला असता. बोलते माझा अंगठा तुटला त्याच्यामुळे मी आज वाचलो. मी शाबूत म्हणजे त्यांनी मला मारलं नाही आणि मला सोडून दिलं. तर प्रधान बोलते नाही राजासाहेब, जे काय ते झालं ते चांगलं झालं. बोलते जर तुम्ही बोलते आज जर मला तुम्ही आतमध्ये टाकलं नसतं जेलमध्ये, तर मी तुमच्यासोबत असतो आणि त्या तुमच्या जागी माझा बळी गेला असता. म्हणून बोलतात जे काय ते होते ते चांगल्यासाठीच होते. काय टेन्शन घ्यायचं नाही, जे काय ते होते ते चांगल्यासाठीच होते.